नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी शेतामध्ये जायला निघाली, पण निघता निघताच खूप वाईट घडलं. माझ्यासमोर एक अचानक कार आली आणि अशी धडक दिली आणि खूप मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला. आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची बायको होती, 2 नवरा बायको होते आणि एक मुलगा होता आणि एक आजी होती. असे 4 जण होते तिथे. तर ते बघून मला एवढा शॉक बसला की माझ्याच्यानं बोलणंसुद्धा होत नव्हतं. तर आणि ब्लॉग काढणंसुद्धा होत नव्हतं. कसाबसा मी ब्लॉग काढला आणि गाडीची अवस्था खूप खराब होती आणि डोक्याला मार खूप लागलेला होता त्या काकूच्या, म्हणजे त्या बाईच्या आणि त्या माणसाच्यासुद्धा. आणि एका त्या आजी होती, तिचा तर हातच असा हे झाला होता. तर इमर्जन्सी गाडी आणली, गाडीमध्ये टाकून नेलं त्यांना. तर मला काहीच सुचत नव्हतं, तर मी काही ब्लॉग काढू शकत नव्हते. त्यांनी गेल्यावर कसाबसा हा ब्लॉग काढला मी. तर खूप भयानकच असा ॲक्सिडेंट झाला आणि तशीच मी तेव्हाच्या तेव्हा वापस परत निघाली घरी. मला बोलायचीसुद्धा हे नव्हती. खूपच म्हणजे असं कधी मी असा ॲक्सिडेंट बघितला नाही डोळ्यांनी. आणि माझ्यासमोर ते गाडी घेऊन भडकन त्या याला आदळली आणि ते काच फुटून त्या बाईचं डोकं तर त्या काचेलाच म्हणजे काच जो फुटला ना, ते डोक्यावरच फुटला. तिचं डोकंच असं आदळलं काचेवर. तर अशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला. म्हणून मी काही आज ब्लॉग काढला नाही. आणि बघा, गाड्या जर कोणी गाडीने रोज प्रवास करत असेल तर बरोबर चालवत जा. व्हिडिओ इथेच थांबवते. बाय.